म्हणतात ना, घी सीधी उंगली से ना निकले तर उंगली टेढ़ी करनी चाहिए. म्हणजे कुठलंही काम जर सरळ मार्गाने होत नसेल तर आपण ते दुसऱ्या मार्गाने केलं पाहिजे. पण मी कुठलेही काम वगैरे करणार नाहीये. मी इथे सगळ्यांना खाण्यासाठी पपई कापली होती, पण ती कोणीच खाल्ली नाही. पण म्हटलं चला ह्या पपईच्या आपण वड्या बनवूया. म्हणजे पपई जर अशी सरळ मार्गाने पोटात जात नसेल तर ह्या मार्गे आपण ती पोटात टाकूया. म्हणून पपईचा मी सालीपासून गर वेगळा केला, मिक्सरला छान वाटून घेतला. इथे नारळ फोडला, त्या नारळात सुद्धा पाणी नाही, त्याचे सुद्धा काप करून घेतले, ते सुद्धा मिक्सरला छान असं फिरवून घेतलं. कढईमध्ये 3 चमचे तूप घातलं, त्याच्यामध्ये घातला पपईचा गर, नारळाचा किस सगळं घालून छान असं परतून घेतलं. 3 चमचे वेलची पूड घातली, वाटीभर साखर घातली. त्याचं छान असं मी एक गोळा तयार करून घेतला. ताटाला तूप लावून तो गोळा मी आता थापून घेतलेला आहे आणि आपण आता त्याच्या वड्या कट करूया. आणि इथे तयार झालेले आहेत आपल्या पपई नारळाच्या वड्या. कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा.